कसा आहे? गोड आहे. गोड आहे. असली गोड. हे झुडूप आहे. या झुडपाच्या इथे तुम्ही बघू शकता असंख्य अशी ही डोंबल. फळं, डोंबल. आता हा आमचा शंकर तोडून काढतोय. सावकाश काढ रे. कुठे आहेत? फेब्रुवारी मार्च महिन्यात येणारी ही रानातील फळं, याला पाटण भागात, आता मी आहे दातेकडच्या परिसरात, याला या ठिकाणी डोंबल म्हणून ओळखलं जातं आहे. खूप सुंदर असं हे छोटंसं फळ आहे. आकारानं सुरुवातीला हिरवं असतं, नंतर ते लालसर केशरी रंगाचं असते. आंबट गोड असं हे चवीचं आहे फळ. साधारणतः कोकण भागात सह्याद्रीच्या डोंगर रागामध्ये असंख्य अशी ही झाडं आहेत. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी या डोंबलांना ओळखलं जातं आहे. आमच्या चंदगड कोल्हापूर भागातसुद्धा अशी झाडं आहेत. या झाडांना तिकडं नेरडं किंवा नेरळं म्हणून ओळखलं जातं आहे. खूप सुंदर, खास करून उन्हाळ्यात ही फळं खायला आरोग्याला खूप सुंदर असतात. इथं असंख्य अशी ही डोंबल पाहायला मिळतात आणि असं चावल्यानंतर आत एकदम लालसर असं असतं. खूप सुंदर गोड चवीला असं हे फळ, खास करून रानात. आता आपण ही पाहू शकतो. हे झाड साधारणतः झुडपासारखं असतं ते. त्याची वाढ होते. त्याला छोटे छोटे झाडाला लांब असे काटे असतात, ते काय लागत नाहीत. साधारणतः ही पानं, त्याची हिरवी असणारी पानं, त्याची फांदी असते ती खूप लांब जाते. वेलीसारखं वाटतं ते. नंतर वेलीसारखी त्याची वाढसुद्धा होते. असं हे फळ, खास करून दुर्मिळ असं फळ, खास करून हे पाटणचा भाग असेल किंवा कोकणाच्या वरच्या बाजूचे जे घाट आहेत, झुडपं आहेत, यामध्ये ही झाडं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. फांदी मी एक तोडलेली आहे, आपण पाहू शकताय. या एवढ्याशा फांदीला असंख्य कितीतरी डोंबलं आलेले आहेत. खूप छान असं रानात येऊन या फळांचा आस्वाद घ्यायला खूप छान वाटतंय. नक्की जी या भागात राहतात, जी ग्रामीण भागात राहतात, ते लोक नशीबवान आहेत की त्यांना हा रानमेवा चाखायला मिळतो आहे. विद्यार्थी शशिकांत हा या ठिकाणी घेऊन आलेला आहे. शशिकांत, काय म्हणतोय तू याला? डोंबल. डोंबल कसं असते चवीला? गोड. गोड असते. तू केव्हा केव्हा खायला येतोय? रविवारची सुट्टी असते. सुट्टी असल्यावर येतो का? आवडतात का तुला खायला? हो. एक अर्धा तासात एवढी आम्ही डोंबलं गोळा केलेली आहेत. चला.